म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. छंद जोपासायला सगळ्यांना आवडतात, पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात ते सगळ्यांना जमतं असं नाही. रोज रोज कामाचा कंटाळा सुद्धा येतो, पण आपला छंदच जर आपलं काम असेल तर त्या कामाचा कधीच कंटाळा येत नाही. तर अशाच एका आर्ट्स अँड क्राफ्ट्सचा छंद असणाऱ्या आर्ट्स अँड क्राफ्ट्स टीचरला भेटायला आपण आलोय प्रभादेवीला. तर चला मिसेस रथी शर्मा यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि त्यांच्याकडून छान छान रेसिपी शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुझं पण. काय करता तुम्ही? मी टीचर आहे GD सोमानी कफ परेड. तिथे मी ड्रॉइंग टीचर आहे आणि बस माझी हॉबी हीच आहे, ड्रॉइंग क्राफ्ट. आणि जेवणाची आवड होती पहिल्यापासून? जेवणाची पहिल्यापासून आवड नाही, नंतर लग्नानंतर आवड झाली, कारण हा खवय्या आहे म्हणून. तर लग्नानंतर मी जास्त शिकले, थोडीशी होती पण, आणि सासूबाई आहेत ना त्या शिकवतात. ओके ओके. मला ऍक्च्युली सांगावंसं वाटतं की हे तुम्ही जे केलं ते खूप सुंदर आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑफकोर्स तुम्ही आर्ट्स अँड क्राफ्ट टीचर आहात म्हटल्यावरती इट्स व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. तुम्ही घरी कोण कोण असतं तुमच्या घरी? मिस्टर, सासूबाई आणि मुलगा. ओके. तू कितवीत आहेस? सेकंड स्टँडर्ड. सेकंड स्टँडर्ड. मग मम्मानी केलेले कुठले पदार्थ तुला खूप आवडतात? चीज बॉल्स, मग पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज. वाव, सगळं जंक फूड. मग तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी? मी महाराष्ट्रीयन आहे, मी गोव्याकडची. त्यामुळे आमचं, आणि हे ब्राह्मण, त्यामुळे ते लग्नानंतर म्हणजे जरा सिंधी आहे. हा सिंधी ब्राह्मण हे. ओ, म्हणजे कम्प्लीट व्हरायटी वेगळी. म्हणजे हा संस्कृती एकदमच वेगळी. Right. आणि आम्ही गोव्याकडचे म्हटल्यानंतर मासे खाणारे सगळं, आणि हे ब्राह्मण म्हटल्यानंतर घरात खात नाही पण बाहेर आम्ही खातो. अच्छा, म्हणजे तुम्ही आता घरात करत नाही. आणि आपल्याकडे नारळ जास्त यूज करतात. खवलेला इथे नारळ अजिबात नाही नारळ. नारळ असला तर मग खात नाही. पण तुमच्या स्टाईलचं जेवण त्या आता करतात का इथं? She makes everything. Today she has made a Sindhi dish, which is that sel chapati. It's an excellent Sindhi preparation. We have it for lunch, we have it for breakfast. ब्रेकफास्ट साठी. Basically a breakfast. अच्छा, ओके. मग तुम्ही त्यांच्या हाताखाली शिकलात का हो, सिंधी पदार्थ सगळे? येस येस. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? पहिली म्हणजे सिंधी डिश आहे ती, सिंधी सेल फुलका Okay. किंवा डब रोटी. Alright. आणि दुसरी क्रिस्पी चीज बॉल्स विथ टँगी सॉस. आणि थर्ड आहे बैंगन हरियाली. मग आपण तुमच्या किचन कडे वळूया. हो. मला साहित्य सांगता? हो. ब्रेड क्रम्स, रवा, चीज, क्रश्ड चिली, दूध, पनीर, क्रश्ड स्वीट कॉर्न्स, तेल, मीठ, टोमॅटो केचप, चिली गार्लिक सॉस, ब्लॅक पेपर, क्रश्ड गार्लिक आणि स्प्रिंग अनियन. तर सगळ्यात आधी काय देऊ? दूध हे होतो सगळ्याच्या? हो. 1 वाटी रवा असेल तर डबल दूध घ्यायचं. ओके. 2 वाटी? 2 वाटी दूध घ्यायचं. मग जरा दूध गरम होऊन दे. मग गरम झाल्यानंतर, दूध गरम झाल्यानंतर त्याच्यात रवा घालायचा आहे. अच्छा. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज. म्हणजे मला वाटलं, कारण ते सिंधी आहेत आणि तुम्ही गोव्याकडच्या आहात. हो. तर तुम्ही कसे भेटलात? अरे ती ना ऍक्च्युली स्टोरी खूप मोठी आहे. शॉर्ट मध्ये. पण मी तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होते. आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की मी जर का आर्टमध्ये चांगली आहे तर मग
टीचरच का नको होऊन दे, म्हणून मग मी ते इन्शुरन्सचं सोडून दिलं आणि मग मी आर्ट टीचर डिप्लोमा केला. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सक्सेस झालो. अच्छा, हे या दुधामध्ये रवा मिक्स करायचा. ओके. हा भाजलेला रवा आहे? नाही का? नाही, कच्चा रवा. कच्चा रवा. हे असं रव्यासारखं घट्ट होतं. अच्छा, ओके. हां. हा, तो रवा सगळं दूध हे हां. करून घेणार आहोत. आणि मग तो थंड झाल्यानंतर त्याच्यात चीज घालायचंय. ओ, नाही तर चीज मेल्ट होईल ना याच्यातच. म्हणजे तळताना मेल्ट झालं पाहिजे हां, चीज हां, बॉल मग ते हां. झाल्यावर. ओके. हे बघा घट्ट होतंय ना आता. त्याची कन्सिस्टन्सी जराशी अशी हे ठेवायची, अजून जरासं व्हायला पाहिजे. म्हणून ते प्रमाण परफेक्ट पाहिजे. हां, एका वाटीला 2 वाट्या दे. बाकी तुम्ही किती पण म्हणजे, आणि 1 वाटी चीज. 1 वाटी चीज. बाकी प्रमाण हां, काही बदल. आता झालं. ओके. काढून घेऊ का मी? हो. सो आता आपण हा थंड व्हायला ठेवायला पाहिजे. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग आपण हे सगळं त्याच्यात ऍड करणार आहे. ओके, मादी हा थंड करून थंड घेऊया. करून घेऊया. आता हे गार झालंय. हा, गार झालंय ते आता या बोल मध्ये काढून घेऊया. हो, बऱ्यापैकी एकदम हां. असं हे झालं. हा, आता आता यात चीज, 1 बोल चीज, तर गार्लिक, कॉर्न हे उकडवून मग मॅश उकडवून मॅश केलेले आहे. आता ब्लॅक पेपर. पनीर पाहिजे असेल तरच घालायचं, नसेल ओके. तर नाही घातलं तरी चालतं. पण मी घातलेलं आहे म्हणून मी ह्याच्यात थोडंसं घालते. आणि आता मीठ आणि ब्लॅक पेपर घालायचं आहे आणि क्रश्ड चिली. मीठ चवीप्रमाणे, कारण हे चीज असल्यामुळे मीठ जरा कमीच घालायचं. चीज मध्ये ऑलरेडी असतं. ब्लॅक पेपर. आणि लहान मुलांसाठी करत असलो तर तिखट कमी हां, म्हणून ब्लॅक पेपर पण. हो, नाही पण माझ्या मुलाला ब्लॅक पेपर फार आवडतं. आणि क्रश्ड चिली. आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. हे असे कॉर्न आहे ना ह्याच्यात, ते दिसले पाहिजेत. ओके. कॉर्न आणि खाताना दातात दाताला पण लागले पाहिजे. हे आता आपलं झालंय मिश्रण. आता ह्याला तेलाचा हात लावून आपण त्याचे बॉल्स बनवायचे. त्याचे बॉल्स बॉल्स करायचे. बनवायचे. आणि मग त्याला ते ब्रेड क्रम्स मध्ये घालायचे. आता हे आपण फ्राय करून घ्यायचे, डीप फ्राय करून घ्यायचे. हळूहळू सोडायचे, तेल जास्त घालून. ओके. मग आता हे तळून झाल्यानंतर मग ते सॉस बरोबर आपण सॉस करूया आणि मग ते सॉस बरोबर, टँगी सॉस बरोबर सर्व करायचे. आता आपण सॉस करायला हे त्याच्याबरोबर खायला. सॉस बरोबर खायला काय देऊ? तेलच ना? हां, सगळं घालू? हां, नको, बस जास्त नको तेल. ओके. फक्त गार्लिक आणि हे स्प्रिंग अनियन्स फ्राय होण्यापुरतेच तेल पाहिजे. अच्छा. सगळे आता जरा ब्राऊन झाले ना की स्प्रिंग अनियन, त्याला जास्त वेळ लागत नाही ना. अच्छा. हां, हा सर, म्हणजे वरचे पात घेतले ना आपण, हां, फक्त कांदा हां. नाही घेतलाय. आता आपण तो सॉस घालूया. 2 चमचे पाणी. हां, कॅचअप हे पण 2 चमचे. म्हणजे नॉर्मल सॉस बरोबर खाण्यापेक्षा जरा असं काहीतरी वेगळं. थोडासा सॉल्ट नंतर घालायचा, आटल्यानंतर, कारण सॉस मध्ये ऑलरेडी सॉल्ट आहे ना. असतं. बरोबर. आता हे झालंय. आता ह्याच्यात वरून सॉल्ट घालूया, अगदी थोडंसं. आणि पेपर. सॉस इज रेडी. ओके, रेडी टू सर्व. मग आता हे एका डिश मध्ये काढून आपण सर्व करू. एका बोल मध्ये काढून आपण सर्व करूया. आम्ही हे सर्व करण्याची तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रिस्पी चीज बॉल्स विथ टँगी सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड क्रम्स, रवा, चीज, हिरवी मिरची, दूध, पनीर, वाफवलेल्या मक्याची भरड, तेल, मीठ, टोमॅटो केचप, चिली गार्लिक सॉस, काळी मिरी पूड, बारीक चिरलेला लसूण आणि कांदा पात,
कृती, प्रथम पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये रवा घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण थंड करून एका बाउल मध्ये काढावं. त्यामध्ये चीज, गार्लिक, वाफवलेल्या मक्याची भरड, पनीर, मीठ, काळी मिरी पूड आणि हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे बॉल्स करून ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून ते डीप फ्राय करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा पात, चिली गार्लिक सॉस, पाणी, टोमॅटो केचप, मीठ आणि मिरपूड घालून टँगी सॉस शिजवून घ्यावा. या सॉस बरोबर चीज बॉल सर्व्ह करावे. आपली पुढची रेसिपी कोणती? बैंगन हरियाली. बैंगन हरियाली, हरियाली. सिंधी स्पेशल. सिंधी स्पेशल हा म्हणू शकता तुम्ही, पण थोडंसं मी त्याच्यात चेंज केलंय. आता वांग म्हटलं की माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, तुमच्या तोंडाला पण सुटलं असेल ना. आता वळूया आपल्या पुढच्या वांग्याच्या रेसिपीकडे. तर मला याचं साहित्य सांगता? वांग, तेल, मीठ, चाट मसाला, धना जिरा पावडर, ही हिरवी लसूण आहे, दाण्याचं कूट आणि ही बडीशेपची पूड, कोथिंबीर. सगळ्यात आधी काय देऊ? कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर लागते खायला. हा. तसं पण आमच्या जेवणामध्ये आहे ना, वाटणाचं काही असेल तर कोथिंबीरच जास्त असते, म्हणजे सिंधी लोकांमध्ये. ओके. लसूण, हिरवा पातीचा लसूण, हा, बडीशेप पावडर, ती बडीशेप पण वाटून घेतली. हा, भाजून नाही पावडर नाही केली? नाही साधी. चाट मसाला, धना जिरा पावडर, मीठ. मीठ जरा जास्त घालायला पाहिजे कारण ते वांग्याला पण. अच्छा, वांग्याला पण मीठ लावणार हा. नाही. ओके. तर त्यामुळे मीठ जरासं जास्त. आता हे आपण वाटून घ्यायचंय हे संपूर्ण मिश्रण. ओके. आणि ते मग त्याच्यावरती तेलावरती घालून परतायचं, जाडसरच वाटायचं. जाडसरच वाटायचं. मग आधी हे वाटून घेऊ. हो. आता हे आपण वाटून घेतलं. हो, आणि तेही जाडसर वाटून घेतलेलं आहे. ओके. आता ते पॅन मध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यावरती त्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपण जरा. ओके, म्हणजे त्याला पाणी नाही घालायचं अजिबात वाटताना? अजिबात नाही. ओके. हे घालू याच्यात? हो हो. जास्त वेळ नाही करायचं. नाही, जास्त वेळ नाही करायचा. आता आता बस झालं. आता ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा. हे सगळं घालू? नाही, थोडंसंच बस. फक्त दाताखाली थोडंसं येईल असं. हा, तो शेंगदाण्याचा कूट पण जाडसरच आहे. जाडसरच आहे. म्हणजे आपण खरंच कुटून घेतलंय, हा. नॉट मिक्सर मधलं. हो. मिक्सर मधलं एकदम फाईन होतं ते. झालं. ओके. आता काय? आता याच्यात तेल घालावं लागेल. आता हे वांग तळण्यासाठी तेल जरा जास्त लागतं. ओके. आणि हे वांग जे आहे हा. हे कसं कापलं वेगळं? ह्या एका वांग्याचे 4 तुकडे करायचे. आता मी हे अर्धच घेतलेलं आहे. ओके. आणि मग त्याला मधून असे सुरीने काप द्यायचे. त्यामुळे मग ते आतमध्ये पर्यंत शिजलं जातं. हे पहिल्यांदा मी 2 मिनिटासाठी असं ठेवते. खालचा भाग जरासा तेलावरती हे होऊन दे. आणि त्याच्यानंतर प्रथम हे आतली साईड ना ती करायची पहिल्यांदा. अच्छा, सालाची बाजू आधी करायची? सालाची बाजू नंतर करायची, ही आतली साईड अगोदर करायची. ओके. मग आता पण ते तेलावरती जरासं हे करण्यासाठी. ओके ओके. म्हणजे आधी तेलावर 2 सेकंद तसं करायचं आणि मग आधी उलटवायचं. आता हे मंद आचेवरती करायचं. आणि हे झाल्यानंतर हे असं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग सालेकडची बाजू घ्यायची. आणि मग ती खालची बाजू अशी क्रिस्पी होते. हा, म्हणजे आधी आता हे हलवायचं नाही, असंच ठेवायचं आणि मंद आचेवरती करायला द्यायचं. गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे ते. मग ते खायलाही चांगलं वाटतं खाताना. ओके. आता ही एक साईड झालेली आहे त्याची. मी तुम्हाला परतवून दाखवते. असं गोल्डन ब्राऊन व्हायला हवं. ओके. आणि मग ही साईड त्याची खालची साईड, सालाची साईड अगदी हळू मंद आचेवर क्रिस्प व्हायला द्यायची. ओके. आणि त्यानंतर काय करायचं? त्यानंतर हा मसाला लावायचा आहे त्याला. ओके. कारण मसाला अगोदरच आपण तेलावरती परतवून घेतलेला आहे, त्यामुळे काही कच्चं पण त्याच्यात नाहीये. ते फक्त लावून घ्यायचं की आपली डिश रेडी. आता हे तयार झालंय. आता आपण काढून गॅस बंद करू. हो हो हो. हाताने निघेल? हो हो हो. भाजेल? नाही. आता ही आपली झालेली चटणी ही ह्याच्यावरती पसरवायची. अच्छा. आणि त्याच्या आपण जे चिरा पाडलेत ना ते त्याच्यात व्यवस्थित जायला पाहिजे, म्हणजे मग ते खाताना पण लागेल सगळीकडे. हे झाली आपली डिश तयार. सो आपली डिश तयार. चला, कधी एकदा खाते असं झालंय म्हणून तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या.
बैंगन हरियाली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भरताचं वांग, तेल, मीठ, चाट मसाला, धणेजिरे पूड, हिरवा लसूण, दाण्याचं कूट, बडीशेप पूड, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोथिंबीर घेऊन त्यामध्ये लसूण, बडीशेप पूड, चाट मसाला, धणेजिरे पूड आणि मीठ घालून हे मिश्रण जाडसर वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे वाटण परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये दाण्याचा कूट घालून हिरवी चटणी तयार करावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर वांग्याचे तुकडे खरपूस भाजून घ्यावेत. एका प्लेट मध्ये हे वांग्याचे तुकडे घेऊन दाण्याचा कूट आणि कोथिंबीरीची चटणी घालून डिश सर्व्ह करावी. आपली पुढची डिश काय? पुढची डिश आहे सेल फुलका. सेल फुलका. फुलका ओके, ही पण सिंधी डिश सिंधी डिश आहे. ही प्युअर सिंधी डिश आहे. ह्याच्यात मी काही चेंजेस केलेले नाही. त्यामुळे माझ्या सासूबाई खूप खुश होतील की मी काही चेंज केले नाही. अच्छा, ओके, ठीक आहे. याचं साहित्य आणि कृती बघणार आहोत. आता वळूया आपल्या सिंधी स्पेशल रेसिपीकडे. तर मला सेल फुलकाचं साहित्य सांगता? हो, या पोळ्या आहेत. कोथिंबीर, हळद, तेल, जिरं, मीठ, लसूण आणि धणा. सगळ्यात आधी काय देऊ? कोथिंबीर. कोथिंबीर जरा जास्त घ्यायला हवी. नंतर हळद, मग लसूण, जिरं, मीठ. ह्याच्यात धणे पावडरही जास्त घालतो. म्हणजे बेसिक फ्लेवर. हो, धण्याचा आणि- कोथिंबीरीचा हा, असेल. हा. आता हे मिश्रण आपण वाटून घ्यायचं. तेही जाडसरच वाटायचं. थोडंसं पाणी पण ह्याच्यात घालायला लागेल ना, कारण सगळं सुक्कं थोडंसं पाणी, अगदी पण हा, थोडंसं. पण जाडसरच वाटायचं. मग ते आधी वाटून घेऊ. हो. आता आपला वाटलेला मसाला आपण घ्यायचा आहे. त्यात पहिले सगळ्यात आधी तेल घालायचं आहे. नाही, मसाला जरा जास्त आहे त्यामुळे हा तेल जरा जास्त लागेल. बस बस बस. त्यात हा मसाला हो घालू. हो, हा पण जाडसर वाटेल. जाडसरच वाटायचं आहे. कोथिंबीरीचा म्हणजे असं कोथिंबीर वडी हा, समोर आणून ठेवल्यासारखा मस्त फ्लेवर येतोय. झालंय आपला. बंद करू? हो हो, ते ह्याच्यात काढून घ्यायचं का परत? काढून घेऊया. आता काय? आता हे आपलं वाटण आपण परतवून घेतलंय. आता ह्या चपात्यांना ते लावायचंय. ओके, लावू का? हो. अच्छा, हे संपूर्ण ना असं व्यवस्थित लावायचे चपातीला. मग ह्याची घडी करायची ओके, आणि त्या घडीवरही लावायचं. हा. ओके. म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागायला पाहिजे आणि भरपूर प्रमाणात चव त्याची हा. व्यवस्थित. आता आमच्याकडे मिरची जरा कमी घालतात, नाही तर वाटणामध्ये मिरची घालायची. कारण जरा तिखट, ज्यांना तिखट हे आवडतं ना, मग ते जास्त चांगलं लागतं. पण आमच्याकडे जरा मिरची कमी खातात म्हणून. नाही तर खूपच ह्या कमी खातात. प्रॉपर डिश मध्ये मिरची खूप हो. असते का? आता ह्या चारही चपात्यांना लावून घ्यायची. हे व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण हे आपण पुन्हा फ्राय करणार आहोत. ओ, ओके. ओके, तर हे आपण लावून घेतलंय. हो, उरलेला मसाला सगळा त्याच्यात घालायचा घालायचा. परत. ओके. हे पसरवून घ्यायचा. थोडंसं पाणी घालायचं इकडे. घालू? तो मसाला जरा हे होण्यासाठी आणखीन आणखीन आणखीन. बस. आता याच्यात ह्या चपात्या ओ, हळूहळू अशा सोडायच्या. हा. किती वेळ ठेवायचं? हे 5 मिनिटं मंद आचेवरती ठेवायचं. ओके. आणि जिथपर्यंत ते हे पाणी साईडचं पाणी सोक होत नाही होत त्या नाही चपात्यांमध्ये, तोपर्यंत. ओके. आणि मग ह्या गरम गरम खायला पाहिजे, तर अच्छा. मजा. ओके. हा, नाही तर मग थंड झाल्यानंतर मग ते एकदम सुक्या सुक्या होतात. अच्छा, त्या हा. उलट्या नाही ना करायच्या? नाही, उलट्या नाही करायच्या. झाकण ठेवा. मग त्या वाफेवर ते वरचं पण शिजतं शिजतं. पूर्ण. हा, मग आता हे साधारण किती वेळ म्हणालात तुम्ही? 5 मिनिटं. 5 मिनिटं. हो. तर हे झाल्यानंतर आपली डिश तयार आहे, तयार. गरम गरम हो, खायला. हो, हो. ओके, तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. सैल फुलका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तयार पोळ्या, कोथिंबीर, हळद, तेल, जिरं, मीठ, लसूण आणि धणे पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोथिंबीर घेऊन त्यामध्ये हळद, लसूण, जिरं, मीठ आणि धणेपूड घालून वाटण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर हे वाटण परतून घ्यावं.
तयार पोळ्यांना हे परतलेले वाटण लावून ती दुमडून घ्यावी. त्यावर पुन्हा वाटण लावावं. पॅन मध्ये वाटण आणि पाणी घालावं. त्यामध्ये मसाला लावलेल्या पोळ्या घालून पाणी आटेपर्यंत शिजवून डिश सर्व्ह करावी. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात, पण त्या टेस्ट करायच्या आधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. थँक्यू. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. आम्ही पण आभार मानायला पाहिजे ऍक्च्युली. तुम्ही आलात आणि आमच्या या डिशेस सगळ्यांना दाखवत आहेत. थँक्यू. आणि एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. तुम्हाला सुद्धा तुमच्या स्पेशल रेसिपीज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे ना? अहो मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर तुमच्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा. पण त्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो पटापट लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी नवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो खाणाऱ्या So, आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? आज मी एक दाखवते हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून आहे. सारे खवय्ये आम्ही दुसरं आहे लसुणी बटाटा भजी सारे खवय्ये आणि आणि तिसरी आहे ओल्या हळदीची भाजी. खवय्ये.